एक रिसेंट 12-13% आपलं मार्केटमध्ये जर चेंजेस आलेत, करेक्शन आले, यामध्ये क्लायंटचे 20%चे पोर्टफोलिओ पडलेले आहेत. बट स्टॉक्स म्हटलं तर पहिला प्रश्न येतो की लोक डायरेक्टली फ्युचर अँड ऑप्शनचा विषय काढतात, ट्रेडिंगचा विषय काढतात, कारण त्यांना शॉर्ट टर्म मनीमध्ये फार फोकस्ड असतो. आणि मी म्हणून म्हणतो की लोक म्युच्युअल फंडमध्ये किंवा कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये वेल्थ क्रिएट न करण्याचं रिझन की त्यांना माहीतच नसतं की रिस्क मॅनेजमेंट काय आहे. तुम्हाला रिस्क केव्हा वाढवायची असते, ज्यावेळेस स्टॉक मार्केट करेक्शन होतं त्यावेळेस. पण मेजॉरिटी भारतीय लोकांकडे त्यावेळेसच पैसे नसतात. ज्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये कमी म्युच्युअल फंड्स आहेत आणि वेल डायव्हर्सिफिकेशन आहे, तर त्यांची ग्रोथ फार जास्त आहे. फायनान्शियल मार्केट फक्त त्याच व्यक्तीला रिवॉर्ड देतं जो प्रॉपर रिस्क अंडरस्टँड करतो आणि फायनान्शियल मार्केटमध्ये लॉंग टाईम थांबतो. तर नितीनजी आणि धनश्रीजी, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेश. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं आणि या पर्सनल फायनान्स टॉपिकवरती इन्साईट्स आम्हालाही द्यायला आवडतात आणि हे कोऑर्डिनेशन पण खूप छान पद्धतीने होतं आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक एक अशी इन्साईट देतो आहे जी तुमच्या ऑडियन्सला खूप फ्रुटफुल राहील. याला इम्प्लिमेंट केल्यावरती ते त्यांच्या परिवारातले पहिले मिलियनेयर देखील बनू शकतील. येस थँक्यू व्हेरी मच योगेश सर. श्रीमंत व्हामध्ये श्रीमंत कसे व्हायचं याविषयी थोडं प्रोफेशनली आणि अगेन अंडरस्टँड करू, थोडं टेक्निकली अँड फंडामेंटली काय गोष्टी आहेत त्या आज आपण अंडरस्टँड करूया. येस, तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण मेनली समजा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर आपण इन्व्हेस्टमेंट कुठं करतो, म्युच्युअल फंडमध्ये करतो. तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो म्युच्युअल फंडवरतीच आपण डिटेलमध्ये घेऊयात. ओके, तर सगळ्यात आधी ज्या लोकांना समजा माहिती नाही आहे की म्युच्युअल फंड काय असतं, SIP काय असतं, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर आज जगभरामध्ये बरेचसे लोक, म्हणजे भारतात जरी बघितलं तर भारतामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये स्पेसिफिकली कोविड लॉकडाऊन नंतर बऱ्याच लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेले आहेत, राईट. कारण ट्रेंड काय सांगतो की फायनान्शियल मार्केटमध्ये ज्यावेळेस ग्रोथ येते त्यावेळेस लोक इक्विटी, स्टॉक मार्केट, डायरेक्ट इक्विटी आणि इक्विटीमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर दुसरा एक मार्ग आहे विच इज कॉल्ड पॅसिव्ह. तो पॅसिव्ह म्हणजे इकडे फंड मॅनेजर आहे आणि तो तुमचा फंड ॲक्टिव्हली मॅनेज करतो. तर म्युच्युअल फंड आय थिंक बेस्ट ऑप्शन राहील जर तुम्हाला भविष्यामध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी. म्युच्युअल फंडमध्ये एक गोष्ट अशी पण सांगण्यासारखी आहे की इथे तुम्ही डायरेक्टली एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट नाही करत, इथे फंड मॅनेजर आहे आणि तो तुमच्यासाठी डिसिजन घेतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण डायरेक्ट स्टॉक्समध्ये डिसिजन तुम्ही घेता की कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि याला काही पॅरामीटर आहेत. स्टॉक मार्केट कसं काम करतं याच्यावरती तुम्हाला फंडामेंटल आणि टेक्निकल नॉलेज लागतं. पण म्युच्युअल फंडमध्ये हे सर्व फंडामेंटल आणि टेक्निकल नॉलेज फंड मॅनेजरचं असतं. तुम्ही तुमची रिस्क ट्रान्सफर करता आणि तो तुमच्या बिहाफमध्ये डिसिजन घेतो, ज्यामध्ये तो एक वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तुमच्यासाठी डिझाईन करतो. तर म्युच्युअल फंड या मार्फत तुम्हाला वेल्थ क्रिएट करता येऊ शकतं आणि हे मेकॅनिझम अशा पद्धतीने चालतं. ओके, येस. आणि SIP बऱ्यापैकी आज प्रत्येक ऑडियन्सला मी बघतो तर त्याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन माहिती आहे की ज्यांना रेग्युलर इन्व्हेस्टिंग का करणं गरजेचं आहे हे जाणीव होती आता. बट म्युच्युअल फंडविषयी बोलायला गेलं तर लोकांना डायरेक्टली वाटतं की म्युच्युअल फंड रिस्की आहेत. तर डेफिनेटली रिस्की आहे, बट त्यामध्ये पण फक्त इक्विटी म्हणजेच म्युच्युअल फंड नाही. म्युच्युअल फंडमध्ये खूप काही येतात, पुढे जाऊन सर सांगतील की खूप काही अजून त्याच्यामध्ये कॅटेगरीज येतात. रिस्की कोणत्या आहेत, ॲव्हरेज कुठल्या आहेत, मॉडरेट कुठल्या आहेत, अगेन यामध्ये मग तुमचं प्रोफाईल कसं क्रिएट करायचं. तर म्युच्युअल फंड इज गुड ॲसेट क्लास, जी लास्ट 5 इयर्समध्ये तर खूप चांगली ग्रोथ झाली. बट आम्ही 2008पासून स्पेशली नितीन सरांनी 2008पासून म्युच्युअल फंडला ट्रॅक केलेले, जेणेकरून त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेला लेमन ब्रदर्स रिसेशन आलेलं तेव्हापासून म्युच्युअल फंडला अंडरस्टँड केलेलं. ज्यावेळेला खूप सारं मार्केटमध्ये रिसेशन होतं, अगेन त्यानंतर 2020पासून 2012पासून 2020मध्ये खूप मोठं स्टॅग्नेशन आलेलं, हलतच नव्हतात पोर्टफोलिओ लोकांची. आणि आत्ता जर बघितलं लॉकडाऊनमध्ये तर पुन्हा खूप मोठा फॉल आलेला. 5 वर्षामध्ये जी ग्रोथ आली ना ती भारतीय इतिहासातली ग्रोथ होती. तर म्युच्युअल फंड म्हणजे फक्त ग्रोथ नाही आहे. हे मी का सांगितले की 2008पासून नितीन सरांनी 2024पर्यंतच्या जर्नीमध्ये जर इतक्या काही मोमेंट्स बघितल्या आहेत तर ह्या सगळ्या मुवमेंट्स आज आपण डिस्कस करूया की ह्या कशा चालतात. राईट. SIP विषयी सांगण्याचं जर झालं तर तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे, याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. या स्ट्रॅटेजी मार्फत तुम्ही तुमचे थोडे थोडे पैसे दर महिन्याला तुम्हाला जो पगार मिळतो
या पगारातला काही पोर्शन XYZ अमाऊंट तुम्ही सिस्टमॅटिक वेमध्ये तुम्ही एका स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये इन्व्हेस्ट करता आणि ज्या पद्धतीने तुमचे गोल्स आहेत त्या पद्धतीने किती वर्ष तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तितके वर्ष तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती एक म्हणतो ना की एक सवय लागलेली असते. याला SIP म्हणतात की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. वेल्थ क्रिएशन स्ट्रॅटेजीमधली ही एक उत्तम स्ट्रॅटेजी आहे. याला SIP आपण म्हणतो. ओके. आणि याच्याबद्दलचे म्हणजे गैरसमज कोणते आहेत लोकांच्या मनात आज? गैरसमज म्हटलं तर म्युच्युअल फंड खूप काही लोकांना इन्व्हेस्ट केल्यानंतर पण अंडरस्टँड नाही झालं की म्युच्युअल फंडमध्ये कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत, कोणती कॅटेगरी तुम्हाला कशासाठी इन्व्हेस्ट करायचं, कुठल्या कॅटेगरीमध्ये, त्या कॅटेगरीमध्ये रिस्क किती आहे, तुम्हाला कितपत रिस्क घ्यायची. तर या काही गोष्टी अंडरस्टँड नाही केल्यात. त्यामुळे लोक काय करतात, म्युच्युअल फंडमध्ये ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतात. खूप सारे लोक जे आहेत एकमेकांचे पोर्टफोलिओ बघून इन्व्हेस्ट करतात की एखाद्या मित्राचा पोर्टफोलिओ कशा पद्धतीने ग्रो झाला आहे, त्यांनी कोणत्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, अकॉर्डिंगली ते पण त्यांच्या इंटायर पोर्टफोलिओमध्ये त्या म्युच्युअल फंड स्कीम ॲड करतात. तर ही जी सवय आहे ना, ही लॅक ऑफ फायनान्शियल लिटरसीनी होते. तर तुम्हाला एक ॲटलिस्ट बेसिक लेवलवरती म्युच्युअल फंड काय आहे हे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. म्युच्युअल फंड एक असं पूल आहे जिथे एक फंड मॅनेजर असतो आणि हा तुमचा पैसा वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये बेस्ड ऑन त्या इंटायर स्कीमची काय रिस्क ॲपेटाईट आहे त्या पद्धतीने तो इन्व्हेस्ट करतो आणि थोडे थोडे पैसे वेगवेगळ्या कंपनीजमध्ये तो इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतो आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड मार्फत तो खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतो. तो गैरसमजूत जर बघितलं तर म्युच्युअल फंड अंडरस्टँड न करता इन्व्हेस्ट करणं ही एक गैरसमजूत आहे. गैरसमजूत तुम्ही मार्केट ट्रेंड बघून फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय ही एक गैरसमजूत आहे. गैरसमजूत ही आहे की तुम्ही एका स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम स्मॉल कॅप जास्त रिटर्न देते, परतावा देते. जसं गेल्या 4 वर्षामध्ये कोविड नंतर मार्केटमध्ये घडलेली ही घटना आहे. त्या मेजॉरिटी लोकांनी काय केलं की त्यांचे सगळे पैसे स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर या काही गैरसमजुतीचे बळी तुम्ही नाही पडायला पाहिजे याची तुम्हाला काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण जितकी ॲसेट फास्ट ग्रो होते तितकी ती ज्यावेळेस मार्केट करेक्शन होतं त्यावेळेस खालती देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पडते. मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन प्रॉपर नाही केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये वेल्थ न क्रिएट करता तुम्ही जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केले ती पण लूज करून बाहेर पडणं. तर या गैरसमजुतीचे बळी मेजॉरिटी लोक पडतात बाय द वे. तर कुठेतरी या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं आहे. अवॉइड करण्यासाठी तुमचं फायनान्शियल लिटरसी फार महत्त्वाचं आहे. ओके. आता परत आपण म्हटलं की 2025 सुरू होत आहे आणि समजा आता मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायचे. आता आजकाल बरेच ऑप्शन अवेलेबल असतात की जसं की आपण एखाद्या ॲप्लिकेशनच्या मदतीने पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर प्रॉपर मार्ग कसा आहे की म्हणजे काय केलं पाहिजे? ॲप्लिकेशन्स तर खूप काही अवेलेबल आहेत बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. बट ॲप्लिकेशन थ्रू इन्व्हेस्ट करून तुम्ही फार मोठी लाँग टर्ममध्ये वेल्थ नाही क्रिएट करू शकत. आता 2025 आलेलं आहे. नाव यू डिसाईड की 2025मध्ये तुम्ही एक्झॅक्टली तुमचे कुठले फायनान्शियल गोल्स आहेत आणि या गोल्ससाठी तुम्हाला किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील, त्यातला किती तुम्ही पैसा म्युच्युअल फंड मार्फत वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करणार हे तुम्हाला प्लॅन बनवावं लागेल. कारण 2025 जरी आलं आहे तरी आपल्याकडे एक भारतामध्ये ट्रेंड आहे की नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी आपण काहीतरी म्हणतो ना पण करतो ज्याच्यामध्ये हेल्थचा असतो, फायनान्सचा असतो. तर फायनान्सचा पण मी एकच म्हणेन की तुम्हाला असं रिझोल्युशन करायचं आहे की जे तुम्हाला फायनान्शियली फ्री 2025ला तुम्ही स्टार्ट करता तर 2035पर्यंत तुम्ही तुमच्या परिवारातले पहिले मिलेनियर कसे बनाल याचं रिझोल्युशन करा आणि त्यासाठी तुम्हाला प्लॅन करावे लागेल. प्लॅन नाही केलं तर आय थिंक तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जास्त लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत. कारण भारतामध्ये बघितलं तर हार्डली इक्विटीमध्ये 3.5 वर्षापेक्षा जास्त लोक इन्व्हेस्ट नाही करत आणि ते नाही करत त्याला मल्टिपल कारण आहेत की कारण मार्केट ज्यावेळेस कोलॅप्स होतं त्यावेळेस त्यांना थांबण्यासाठी रिझन नसतं आणि ज्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन असतो तर तुम्ही माहिती आहे, तुम्हाला क्लॅरिटी आहे की पुढच्या 15 वर्षामध्ये तुम्हाला रिटायर व्हायचं आहे, 15 वर्षानंतर मुलांचं एज्युकेशनसाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत, मॅरेजसाठी पैसे लागणार आहेत. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही या सर्व गोल्ससाठी तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता. तर खूप बेटर ऑप्शन आहे कारण मार्केटला इथे ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला एक फंड मॅनेजर आहे, तुम्हाला ओन स्टडी करण्याची गरज नाही आहे इकडे. तर 25मध्ये तुम्हाला एक स्टडी आणि स्टेबल ग्रोथ क्रिएट करायची आहे हे डिसाईड केलं, हे रिझोल्युशन केलं असेल तर म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही योग्य पद्धतीने डायव्हर्सिफिकेशन करू शकता. ओके. तुम्ही काय सांगाल? आणि येस, 2025 आता येतं आहे आणि त्याविषयी जर बोलायला गेलं तर सुरुवात टॅक्स प्लॅनिंगपासून पण करू शकतो आणि टॅक्स प्लॅनिंग वर्सेस म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगचं पण कॉम्बिनेशन खूप चांगल्या वेळेने करता येऊ शकतं.
खूप सारे लोक ATCमध्ये 1.5 लाखाचं त्यांना ॲडजस्टमेंट करायची असते म्हणून ब्लाइंडली ना लास्ट मोमेंटला मार्चमध्ये इन्व्हेस्टिंग करते. तर माझं आणि नितीन सरांचं म्हणणं असं असेल, तुमचं टॅक्स प्लॅनिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट वर्षाच्या सुरुवातीला करा, राईट. जेणेकरून एप्रिल मे जर फायनान्शियल इयर स्टार्ट होतं तर तुमचं फायनान्शियल जे काही डिसिजन्स घ्यायचे आहेत ना, टॅक्स मॅनेजमेंट डिसिजन्स घ्यायचे तर स्टार्ट विथ एप्रिल, नॉट मार्च. येस, एक्झॅक्टली. कारण तेव्हा तुम्हाला खूप काही अपॉर्च्युनिटी मिळतात. मार्चमध्ये खूप सारे क्लायंट ना ब्लाइंडली इन्व्हेस्टिंग ATC टॅक्स वाचवण्याच्या नादाखाली ब्लाइंड अशा जंक ॲसेट्स बाय करतात. आता मी टॅक्स प्लॅनिंग आणि म्युच्युअल फंडचं इन्व्हेस्टिंगचा विषय का काढला, ATCमध्ये जर तुम्हाला काही 1.5 लाखाचं फुलफिलमेंट करायचं असेल तर यू हॅव अगेन PPF ऑप्शन पण आहे, बट ELSS एक गुड ऑप्शन आहे. ELSS इक्विटी लिंक सेविंग स्कीम, ज्याच्यामध्ये तुमचे म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही ATCचा पण क्लेम घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या लाँग टर्मच्या गोल्सचा रिटायरमेंट म्हणू शकता, किंवा जर तुमच्या मुलांचे गोल पुढच्या 10-15 वर्षांनी येणार असतील तर त्यासाठी तुम्ही हा ELSS फंडचा वापर चांगल्या पद्धतीने पण करू शकता. आय रिमेंबर मला सरांनी एक सर्वे दिलेला, त्यामध्ये सिन्स इन्सेप्शन ELSSचं ना 22-23% ROI होता. जेव्हा स्टार्ट झालं ELSS तेव्हापासून आत्तापर्यंतचं त्यांनी जो परफॉर्मन्स केला आहे ना तो 22-23%. बट आय डोंट एक्सपेक्ट की एवढे पर्सेंट तुम्ही घेऊन चालायचे. 12-15% बेंचमार्क इज गुड फॉर लाँग टर्म, 10 वर्षाच्या गोलसाठी. तर म्युच्युअल फंडमध्ये ना आता तुमचे सिलेक्शन करताना ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत की पहिल्या 1 ते 3 वर्षासाठी तुम्हाला कुठले फंड सिलेक्शन करायचे. आम्ही बघतो की सगळेच इक्विटीमध्येच टाकलेले असतात क्लायंटनी. आज आम्हाला वारंवार जर कॉल कुठले येत असतील तर आमचे 15 लाख लॉस झालेत, 20 लाख लॉस झालेत, आम्हाला इमिजिएट मीटिंग हवी, आम्हाला सरांशी बोलायचं आहे, आम्हाला अपॉइंटमेंट हवी आहे. तर ह्या ज्या गोष्टी होत आहेत ना, हे इतकं घातक आहेत ना. एक रिसेंट 12-13%चं आपलं मार्केटमध्ये जर चेंजेस आलेत, करेक्शन आलं आहे, यामध्ये क्लायंटची 20%ची पोर्टफोलिओ पडलेले आहेत. याचा अर्थ काय होतो की लोकांनी ब्लाइंडली स्कीम्स चूज केलेले आहेत. तर तुमच्या स्कीम सिलेक्शन करताना ना ड्युरेशनचं फार इम्पॉर्टन्सी असते. 1 ते 3 वर्षासाठी कुठल्या स्कीम्स, जेणेकरून तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करू शकता. अगेन पुढच्या 3 ते 6 वर्षासाठी तुम्ही एक डिफरंट ॲलोकेशन करू शकता. 6 ते 10 वर्ष, 10 ते 15 वर्ष, अशा सिक्वेन्सनी जनरली आम्ही प्लॅनिंग करताना ही स्ट्रॅटेजी वापरतो. आणि मग आम्ही फायनान्शियल मार्केटची म्युच्युअल फंडची स्कीम सिलेक्शन करतो. तर म्युच्युअल फंड सिलेक्शन करताना ना फर्स्ट अगेन मी म्हणेल की प्लॅन करा, गोल्स आयडेंटिफाय करा, ड्युरेशन्स तुमचं आयडेंटिफाय करा. ड्युरेशन्स आयडेंटिफाय केलं तर तुम्हाला चांगले प्रोडक्ट सिलेक्शन करता येतात. ओके. आणि जर समजा एखादा व्यक्ती आहे की जो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि दुसरा आहे की तो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर याच्यामध्ये कोण बेटर असेल समजा? जो बेटर, ज्यांनी रिस्क अंडरस्टँड केले की त्याला किती प्रमाणामध्ये रिस्क घ्यायची आहे, किती रिस्क कमी करायची, तो बेटर आहे, राईट. स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड दोघांमध्ये जर डिफरन्शिएट करायचं झालं तर स्टॉक मार्केटमध्ये काय, तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता आणि स्पेसिफिक स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता. आय थिंक तिथे पण जर तुम्हाला मॉडेल पोर्टफोलिओ डिझाईन करता येतो, जेवढं बेसिक आणि फंडामेंटल तुमचं नॉलेज असेल तर स्टॉक मार्केटमध्ये पण तुम्हाला चांगले स्टॉक्स पिक करून इंडस्ट्री लेवलवरती, राईट, त्याच्यानंतर फंड मॅनेजमेंट लेवलवरती आणि ग्लोबल लेवलवरती तुम्हाला चांगल्या कंपनी बनवून तुमचा मॉडेल पोर्टफोलिओ बनवता येऊ शकता. बट एक सर्वसामान्य व्यक्तीचा तो कोर बिझनेस नाही की कोर त्याची ती कामं नाही आहेत की तो स्टॉकचा मॉडेल पोर्टफोलिओ बनवेल आणि तो शिकत बसेल, तेवढा टाईम नाही आहे. तर अशा लोकांसाठी काय आहे की म्युच्युअल फंडमध्ये इथे फंड मॅनेजर आहे आणि तो त्यांच्या बिहाफमध्ये तो फंड, तो स्कीम्स आणि किंवा कंपनीज तो सिलेक्शन करतो आणि त्यामार्फत तुम्हाला आता डिसाईड करायचं आहे की कोणता म्युच्युअल फंड स्कीम तुमच्या कोणत्या फायनान्शियल गोलसाठी यूज आहे. जसं मॅडम म्हणाले की 3 वर्षासाठी तुम्ही कमी रिस्कवरचे कन्झर्वेटिव्ह फंड घेऊ शकता ज्याच्यामध्ये 10% इक्विटी आहे, राईट. तुम्ही 6 ते 10 वर्षासाठी तुम्ही 50% इक्विटीचं पोर्टफोलिओ किंवा हायब्रिड फंड्स घेऊ शकता, किंवा तुम्ही 10 वर्षाच्यापेक्षा जास्त गोलसाठी तुम्ही डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड्स घेऊ शकता. जसं लार्ज कॅप फंड आहेत, मिड कॅप आहेत, स्मॉल कॅप आहेत, इंडेक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतर ग्लोबल फंड्स पण अवेलेबल आहेत जे अमेरिकेसारख्या ग्रोईंग कंट्रीमध्ये, इकॉनॉमीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यासाठी अलाव करतात. ब्रॉडर लेवलवरती म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला खूप काही ऑप्शन्स आहेत. बट अगेन तुम्ही गोल सेट केला ती तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करणं फार सोपं जातं. मी म्हणेन की ज्या व्यक्तीला दिवसभरामध्ये त्याच्या पर्सनल फायनान्ससाठी वेळ नाही आहे द्यायला तर त्यांनी म्युच्युअल फंड मार्फत इन्व्हेस्ट करावं
आणि मी म्हणेन की ज्या व्यक्तीला फंडामेंटली आणि बऱ्याच गोष्टी आहेत, तो पर्सनल फायनान्सचं त्याचं नॉलेज वाढवतो आहे, लिटरसी वाढवतो आहे, त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करावं. बट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना हे पण मी सल्ला देईन की तुमचा इक्विटीचा पोर्टफोलिओ हा वेल डायव्हर्सिफाईड असणं गरजेचं आहे आणि तुमचा इक्विटीचा पोर्टफोलिओ तुमच्या फक्त रिटायरमेंटच्या गोलसाठी यूज करा. चाइल्ड मॅरेज वगैरे या सर्व गोष्टीसाठी तुम्ही डायरेक्ट स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू नका. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अदर तुमचे जे गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करून दोन्ही प्रकारचं सांगड केलं ना, बॅलन्स केलं तर आय थिंक तुम्ही रिस्क कमी करता. म्हणजे दोघांना जर कम्पेअर केलं तर आमच्याकडे अशा पण केस स्टडीज आहेत की जसं इक्विटीचा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडपेक्षा जास्त ग्रो झालेला आहे. आमच्याकडे अशा पण केस स्टडीज आहेत की म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ इक्विटी डायरेक्ट स्टॉकपेक्षा जास्त ग्रो झालेले. दोघांना क्लॅरिटी असणं फार महत्त्वाचं. क्लॅरिटी असेल तर आय थिंक तुम्ही दोघांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बट येस, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला तुमची रिस्क कमी करता ॲज कम्पेअर डायरेक्ट स्टॉक्सपेक्षा. येस, डेफिनेटली. ब्रॉडरली नितीन सरने 5 ॲसेट क्लासेस आत्तापर्यंत क्लायंटला इन्व्हेस्टिंग करून फायनान्शियली फ्रीडमसाठी हेल्प केलेलं आहे. यामध्ये लिक्विड एक येतं, डेट आहे, राईट, इक्विटी आहे, रिअल इस्टेट अँड गोल्ड आहे. आता इक्विटीमध्ये हे दोन तुम्ही आता जे म्हणाला ना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स, ते हे 2 कॅटेगरी येतात. म्युच्युअल फंडमध्ये सरांनी सांगितले की तुमची रिस्क तुम्ही बॅलन्स करू शकता. स्टॉक्समध्ये पण आता स्टॉक्स म्हणजे म्हणालात तर इट इज अ गुड ॲसेट क्लास की ज्याच्या थ्रू तुम्ही जनरेशनल वेल्थ क्रिएट करू शकता. बट दॅट शुड बी व्हेरी क्वालिटी स्टॉक्स. बट स्टॉक्स म्हटलं तर पहिला प्रश्न येतो की लोक डायरेक्टली फ्युचर अँड ऑप्शनचा विषय काढतात, ट्रेडिंगचा विषय काढतात, कारण त्यांना शॉर्ट टर्म मनीमध्ये फार फोकस्ड असतो. तर स्टॉक म्हणजे पहिली गोष्ट ना ती खोडा. स्टॉक हा लाँग टर्मचा असतो. आपल्याला आठवत असेल तर आपल्या आईबाबांनी किंवा मला आठवतं माझ्या आजोबांच्या वेळेमध्ये काही साखर कारखान्यातले पण शेअर झालेले आमच्याकडे. बट ते आत्ताच्या जनरेशनमध्ये ते बघायला नाही मिळत आहेत. आधीच्या काळातले बँकेचे पण शेअर झालेले. बट आत्ताची जनरेशन लाँग टर्म थिंकर नाही आहे. तर स्टॉक्सविषयी थोडी चुकीची समजूत क्रिएट केली की स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे पैसे कमवता येतात. बट स्टॉक मार्केट शॉर्ट टर्मसाठी नाही आहे. स्टॉक मार्केट हे लाँग टर्मसाठी आहे. 20-20 स्टॉक्स फक्त घेऊन आम्ही क्लायंटची नेक्स्ट जनरेशनला पण फायनान्शियली फ्री केलेलं आहे, ज्याला पुढचे 10-20 वर्ष हात नाही लावत आहे आम्ही. आणि इट शुड बी व्हेरी इफेक्टिव्ह आणि एकदम बॅलन्स्ड पोर्टफोलिओ असायला हवं आहे. गरज नाही, आम्ही बघतो ती 150-200 स्टॉक्स पोर्टफोलिओ असलेले क्लायंट घेऊन येतात आणि आमच्याकडे रिसर्च करायला देतात. ते असं वाटतं की कधी लॅब टेक्निशियनकडे हा सगळा डेटा आलेला आहे आणि याच्यामध्ये मग आम्ही आता सर्च करणार कुठले चांगले आणि कुठले बॅड. तर लोक फार फायनान्शियल लाईफमध्ये कचरा गोळा करतात. तर स्पेसिफिकेशन शुड बी देअर की काय तुमच्यासाठी चांगलं आहे ना, हे जेव्हा आम्ही त्यांना सांगतो ना तेव्हा त्यांना काय हवं आहे हे त्यांना हवं असतं. त्यांना हवं आहे ते नाही देऊ शकत आम्ही, तुम्हाला चांगलं काय हे देऊ शकतो. तर स्टॉक मार्केटिंग थ्रू स्टॉक मार्केटमध्ये काही स्पेसिफिक चांगले स्टॉक सिलेक्शन करून ना खूप चांगलं वेल्थ क्रिएशन करता येते. बट इट शुड बी व्हेरी इन शॉर्ट मॅनरमध्ये. त्याला जास्त रिस्क नाही घ्यायला पाहिजे तुम्ही. तुमच्या 100 रुपयामधले 5 रुपये 10 रुपये इट इज फाईन की तुम्ही तेवढी रिस्क तिकडे घेऊ शकता. ओके. पण मग समजा आता मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या मी लक्षात ठेवल्या पाहिजेत बिफोर इन्व्हेस्टिंग? येस. सी, म्युच्युअल फंडमध्ये कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल ना तर पहिली गोष्ट तुमच्याकडे फायनान्शियल गोल्स तुमचे क्लिअर पाहिजे. आता म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं जर तुम्ही डिसाईड केलेलं आहे तर पहिल्यांदा तुमचे कोणते, जसं मॅम म्हणाला की 1 ते 3 वर्षामधले कुठले फायनान्शियल गोल्स आहेत, हे फार इम्पॉर्टंट गोल आहेत ज्यांना तुम्ही अवॉइड नाही करू शकत. तर त्या गोल्सला पहिल्यांदा राईट डाऊन करा, ऑब्जेक्ट करा की 3 वर्षामध्ये से फॉर एक्झाम्पल तुम्हाला घर घ्यायचं आहे आणि घराचं डाऊन पेमेंटचं 20% प्रोव्हिजन करायचं आहे. 1 कोटीचं घर घ्यायचं आहे आणि 20 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे. तर हे 3 वर्षामध्ये 20 लाख जमवण्यासाठी तुम्ही कोणता म्युच्युअल फंड घ्यायला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही लेसर रिस्क घेणार किंवा एकदम कन्झर्वेटिव्ह रिस्क घ्यायचं. कारण 3 वर्षाच्या फायनान्शियल गोलसाठी तुम्हाला रिस्क तुमची कमी करायचं. आणि मी म्हणून म्हणतो की लोक म्युच्युअल फंडमध्ये किंवा कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये वेल्थ क्रिएट न करण्याचं रिझन की त्यांना माहीतच नसतं की रिस्क मॅनेजमेंट काय आहे, कुठली रिस्क कमी करायची, कुठली रिस्क वाढवायची आणि कुठली रिस्क ट्रान्सफर करायची. तर 3 वर्षासाठी काय रिस्क घेणार तुम्ही? हार्डली 10% घ्या. मग इथे कन्झर्वेटिव्ह म्युच्युअल फंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्शन या पद्धतीने तुम्हाला सोपं जातं करणं आणि हे सिलेक्शन केल्यानंतर ना त्या स्पेसिफिक गोलसाठी तुम्ही स्पेसिफिक स्कीम किंवा स्पेसिफिक पोर्टफोलिओ डिझाईन करू शकता. 3 ते 6 वर्षासाठी मग तुम्ही हायब्रिडमध्ये जाऊ शकता जिकडे तुम्ही 40% इक्विटीमध्ये रिस्क घेऊ शकता, राईट. अँड देन फायनली मग तुम्हाला
जे 10 वर्षाचे जुने गोल आहेत तुमचे ते 10 वर्षानंतरच येणार आहे. जसं रिटायरमेंट आहे तुमचं, किंवा तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे, किंवा तुमच्या मुलांसाठी तुम्हाला लिगसी सोडायची आहे. तर हे जे गोल्स आहेत ना, अकॉर्डिंगली तुम्ही तुमची रिस्क वाढवू शकता. कारण लॉंग टाईमसाठी तुम्ही रिस्क वाढवले चालते, पण ही रिस्क वाढवताना ब्लाइंड रिस्क नका घेऊ. तुम्हाला माहिती पाहिजे की फंडामेंटली कुठले स्ट्रॉंग. जसं इंडेक्सचे फंड्स बघितले तर तुम्ही निफ्टी 50मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला इथे फंड मॅनेजर नाही पाहिजे, इथे तुम्हाला रिकरिंग कॉस्ट पण नाही आहे. आता फंड मॅनेजर नाही आहे त्यामुळे तो बाईंग सेलिंग नाही करणार. बाईंग सेलिंग सातत्याने ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या फंडवरती एक्झिट आणि एंट्री लोड जो पार्ट असतो किंवा रिकरिंग कॉस्ट असतो त्याचा लोड येतो, टॅक्सेशनचा लोड येतो, आणि याचं नुकसान भरपाई समहाव त्यांच्या क्लायंट्सच्या रिटर्न्सवरती पडतो. तर इंडेक्स पण आय थिंक बेस्ट ऑप्शन राहील, जिथे बाईंग सेलिंग नाही होते आणि तिथे तुम्हाला इंडेक्सला पॅरलर तुम्हाला जायचं. तुम्हाला काही रॉकेट सायन्स नाही करायचं आहे. 50 कंपनी अशा टॉपच्या आहेत ज्या कंपनीमध्ये तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करताय. आता योगेश, इथे जर उद्या इकॉनॉमी जरी वर्स्ट टू वर्स्ट सिनॅरिओमध्ये गेली तर या 50 कंपनी चांगलं तर करतील. या 50 कंपनी एका दिवसामध्ये बंद तर नाही पडणार. तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये केल्यानंतर येऊ शकतो. तर या काही प्रिकॉशन्स आहेत, या घेणं फार गरजेचं आहे. बिफोर इन्व्हेस्टिंग म्युच्युअल फंड यू शुड सेट युअर क्लिअर फायनान्शियल गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, आणि मग त्या पद्धतीने जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या पद्धतीने एक एक स्कीम सिलेक्शन करा, आणि त्या स्कीमला जो गोल अचीव करता त्यावेळेसच तुम्ही त्याला ब्रेक करा. सिम्पल प्रोसेस आहे, या पद्धतीने करू शकता तुम्ही. राईट. येस, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची क्लॅरिटी आणणं. जसं सरांनी सांगितलं, प्लॅनिंग करणं, गोल आयडेंटिफाय करणं. तर मी म्हणेल इथे एक्सपर्टचा सल्ला घेणं उपयोगी पडेल. कारण आपल्याला शिक्षण संस्थेने हे शिकवलंच नसल्यामुळे आपल्याला डिसिजन घेणं फार अवघड होतं आहे, आणि डिसिजन आपले 101% चुकतात. आमच्याकडे पोर्टफोलिओ ज्या वेळेला येतात ना, तेव्हा आम्ही बघतो की 4 ते 5, 10-12 स्मॉल कॅप, 10-12 इटसेल्फ मिड कॅप, 3-4 इटसेल्फ ब्लू चिप. म्हणजे इतकं ओव्हर कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ बघायला मिळतो ना. म्हणजे म्हणतो ना, राईस म्हणजे एकच राईस असतो, बट त्याचे 10 प्रकार आपल्या ताटामध्ये आपण वाढून ठेवलेले आहेत, आणि आपण अपेक्षा करतोय की हा माझा बॅलन्स डाएट आहे, बट तो बॅलन्स डाएट नाही. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे जे सरांनी सांगितलं, इंडेक्स ॲलोकेशन, ETFs ॲलोकेशन, स्मॉल कॅप, निफ्टी 50मधले 50 स्टॉक्समधले इन्व्हेस्टिंग्स, हे फार इम्पॉर्टंट गोष्टी असतात की ज्यामुळे तुम्हाला ना डायव्हर्सिफिकेशन मिळतं. जिओग्राफिकली पण डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की भारतात करते तर भारताच्या बाहेरच्या पण इकॉनॉमीमध्ये करू शकतो आपण. आता आपल्याला खूप साऱ्या रिसोर्सेस अवेलेबल आहे जे आधी नव्हते. इथे बसून पण आपण म्युच्युअल फंड थ्रू US इन्व्हेस्टिंग करू शकतो. बट त्याचं पण लोकांना क्लिअरिटी नसल्यामुळे ते फक्त एक लोणचं म्हणतो ना ताटामध्ये, हां, दॅट इज कॉल्ड स्मॉल कॅप. तो एवढा घेऊन बसलेले असतात. एवढं लोणचं घेतलं तर अनहेल्दी लाईफ होणार आहे. ते सेम पोर्टफोलिओ पण अनहेल्दी होणार आहे. तर बिफोर इन्व्हेस्टिंग ह्या चुका तुम्हाला टाळायच्या तर तुम्हाला एक्सपर्टचा सल्ला घेणं फार गरजेचं. कारण एवढ्या गोष्टी आम्ही पॉडकास्टिंग थ्रू जरी शेअर केलं तरी पण ना कन्फ्युजन खूप वाढतं आहे. कोण राईट आहे, कोण रॉंग आहे. डायरेक्टली प्रोडक्ट सिलेक्शनमध्ये ROIला चेस केलं जातं. ROI चांगला म्हणजे ती ॲसेट क्लास चांगली, तर असं नसतं ते. आमच्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये सरांनी जेवढे पण काही ॲसेट अलोकेशन दिले आहेत ना, त्यात निगेटिव्ह परफॉर्म करणारे पण ॲसेट क्लासेस असतात. एकच डायरेक्शनने चालणारा तुमचं जर फायनान्स असेल तर तुम्ही रॉंग डायरेक्शनमध्ये, म्हणजे 100चा स्पीड एक्सप्रेस हायवेला मेंटेन करून आम्ही इथे नाही आलो आहे. आम्हाला एव्हरी टाईम तो स्पीड गिअरिंग अप चेंजेस करूनच यावं लागलं. सेम फायनान्शियल लाईफमध्ये पण गिअरिंग अप केव्हा करायचं आहे, तुम्हाला गिअरिंग डाऊन कधी करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव तेव्हाच होते. प्रॉफिट बुक करायचं आहे का नाही करायचं आहे का, पोर्टफोलिओ चर्निंग करायचं आहे का नाही करायचं आहे, अदरवाईज कंपाऊंडिंग मिस आउट होतं आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे. तर मग एक जो एक्सपर्ट आहे त्याचा सल्ला घ्या ना. ओके, आता हे सगळं तुम्ही सांगितलं, पण तरी पण शॉर्टमध्ये आपले जे समजा म्युच्युअल फंडचे टाईप्स आहेत त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना. शॉर्टमध्येच सांगतो, कारण म्युच्युअल फंड म्हटलं तर खूप मोठा समुद्र आहे इथे. तर टाईप्स म्हटलं तर म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत, राईट, डेट म्युच्युअल फंड्स आहेत. तो डेटमध्ये पण लिक्विड आहे. त्याचा अर्थ काय असतो सरासरी एक साध्या भाषेत सांगायचं झालं तर? इक्विटी आणि डेटचा इक्विटीमध्ये तुम्ही काय करता की एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टॉक्स इन्व्हेस्ट करता तर त्या कंपनीची तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये ओनरशिप बाय करता, राईट. म्हणजे त्या कंपनीचे तुम्ही थोड्या पद्धतीने ओनर होता, याला आपण इक्विटी म्हणतो, राईट. डेट म्हटलं तर एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता तर त्या कंपनीचं तुम्ही ओनर नाही होत, तुम्ही त्या कंपनीला लोन प्रोव्हाइड.
ओके. कंपनी तुमच्याकडून पैसे घेते, दॅट मीन्स बॉरो करते तुमच्याकडून पैसे. तो असे डेट फंड्स आहेत, जसे कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत, त्या डेट फंडमध्ये पण कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत, लिक्विड फंड्स आहेत, किंवा डायनेमिक बॉन्ड फंड्स आहेत, किंवा बँकिंग अँड PSU डेट फंड्स आहेत, राईट. तर या सर्व डेट फंड्समध्ये काय असतं की त्यांना कंपनीच्या प्रोजेक्टसाठी पैसे लागतात आणि ते पैसे आपल्याला देतात आणि त्याला एक सटन आपल्याला फिक्स्ड इन्कम टाईप आपल्याला ती ROI आपल्याला जनरेट करून देतात. तर डेट फंड्समध्ये येतात. इक्विटीमध्ये मग अगेन ब्रॉडर लेवलवरती आहे, लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, फ्लेक्सी कॅप आहे, मल्टी कॅप आहे. मॅमने सांगितलं ग्लोबल फंड आहे. ग्लोबल फंड आहेत की तुम्ही एका पॉलिटिकल सिस्टमवरती डिपेंड न राहता वेगवेगळ्या पॉलिटिकल सिस्टमवरती डिपेंड राहणं. योगेश, नाव डेज फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही भारताची GDP जरी 5व्या स्थानावरती आहे, भारतात जरी ग्रोथ असेल, तर तुम्ही अंडरस्टँड करा की या GDPमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन करणारे कुठले कुठले देश आहे. तुम्हाला आढळून येईल की अमेरिका आहे, चायना आहे. तर अशा काही इकॉनॉमीमध्ये तुम्ही परस्पर तुमचे पैसे इन्व्हेस्ट करणं, त्या पॉलिटिकल सिस्टमवरती पण डिपेंड राहणं फार गरजेचं आहे. का डिपेंड राहणं? कारण त्यांचा पर कॅपिटा इन्कम भारतापेक्षा मला वाटतं 30,000 ते 40,000 पटीने जास्त आहे. दॅट मीन्स ते खूप प्रोडक्टिव्ह ॲक्शन घेतात आणि ते मानतात की रिस्क ॲपिटाईट त्याचं मेन रिझन आहे. मग या कंट्रीजला विचारलं की तुमचं एवढा पर कॅपिटा इन्कम काय आहे, तर दे आर सेईंग की आम्ही रिस्क ॲपिटाईट आम्हाला माहिती आहे, जे आपल्या भारतीय लोकांना कोणी शिकवलेलं नाही की रिस्क कशा पद्धतीने घ्यायची आणि कशा पद्धतीने अवॉइड करायची, कधी कमी करायची आणि कधी वाढवायची. जनरली स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला रिस्क केव्हा वाढवायची असते? ज्यावेळेस स्टॉक मार्केट करेक्शन होतं त्यावेळेस. पण मेजॉरिटी भारतीय लोकांकडे त्यावेळेसच पैसे नसतात. बरोबर. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना या सर्व गोष्टींची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे. डेफिनेटली ते एक्सपर्ट तुम्हाला हेल्प करतो आणि तुमचं फायनान्शियल लिटरसी पण इन्क्रीज करतो. फायनान्शियल लिटरसी मस्ट आहे. एक्सपर्टवरती ब्लाइंडली पण तुम्ही डिपेंड नाही राहू शकत. तर या सर्व गोष्टींचं काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे, योगेश. ओके. राईट. इवन आता म्युच्युअल फंडमध्ये टाईप्समध्ये सरांनी तर खूप डिटेलिंगमध्ये सांगितलं. तर अजून याच्यामध्ये इवन फिमेल स्पेशली गोल्डमध्ये फार इन्व्हेस्टिंग करतात. फिजिकल ॲसेट्स असते. आता लोकांना एक पॉडकास्ट चालू होतं, त्यामध्ये त्यांना कळालंच नाही की फिजिकल ॲसेट काय आणि इन्व्हेस्टमेंट ॲसेट काय. फिजिकल ॲसेट जी असते ती आपण कधी वापरत नाही ना, त्याच्यातून इन्कम नाही क्रिएट करू शकत. ते आपण काय करतो, एव्हरीडेच्या ह्याच्यामध्ये वापर होतो, बट त्याचा इन्कम स्वरूपामध्ये वापर नाही होत. त्यातली ॲसेट म्हणजे रिअल इस्टेट आणि गोल्ड, राईट. तर या केसमध्ये ना आता इतकं ओव्हर कॉन्सन्ट्रेटेड फिजिकल गोल्ड बाय करण्यापेक्षा तुमच्याकडे गोल्ड फंड पण आहेत. म्युच्युअल फंडमध्ये गोल्ड फंडमध्ये पण तुम्हाला इन्व्हेस्टिंग करण्याची अपॉर्च्युनिटी असतात, जेणेकरून गोल्डचं पण तुम्हाला ॲलोकेशन मिळालं ना. काही म्युच्युअल फंडमध्ये रिअल इस्टेटचं पण ॲलोकेशन चांगलं आहे. नॉट नेसेसरी ना 1-1, 2-2, 3-3 कोटीची घरं घेण्यापेक्षा म्युच्युअल फंड थ्रू पण काही रिअल इस्टेटचं ॲलोकेशन असलेल्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग करू शकता. बट हे का घ्यायचं आहे ना, हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण हे का घ्यायचं हे कळणार नाही आपल्याला. तर वाय शुड बी व्हेरी क्लिअर की लॉंग टर्मचा गोल असेल तर मग हे तुम्ही घेऊ शकता. गोल्ड आहे, इवन रिअल इस्टेट म्युच्युअल फंड्स आहेत की ज्याचं तुम्ही डायव्हर्सिफिकेशनमध्ये पण रोल होतो. इवन हे फिजिकल नाही आहे, अगेन हे लिक्विडिटी आहे, फास्ट लिक्विडिटी आहे, त्यामुळे तुम्हाला हे मॅनेज पण करता येतं. तर हा एक खूप चांगला पर्याय आहे याच्यामध्ये. आता जर समजा मला इन्व्हेस्ट करायचे म्युच्युअल फंडमध्ये, पण मग एक्झॅक्टली किती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेलं चांगलं असतं? आय थिंक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. कारण आज आम्ही मेजॉरिटी लोक जे आमच्याकडे येतात तर त्यांच्याकडे कमीत कमी 15 ते 20 म्युच्युअल फंड असतात आणि लोकांना कळतच नाही की किती म्युच्युअल फंड असायला पाहिजे, कोणत्या कॅटेगरीचे असायला पाहिजे. सो आयडियली योगेश, सिम्पल भाषेमध्ये सांगितलं तर 7 ते 8 म्युच्युअल फंड तुमच्याकडे असणं तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवतं, जेणेकरून तुम्ही खूप छान पद्धतीने रिव्ह्यू करू शकता. 7 ते 8 म्युच्युअल फंड तुम्ही केव्हा घेता, ज्यावेळेस तुम्ही योग्य पद्धतीने डायव्हर्सिफिकेशन करतात. म्युच्युअल फंड किती असायला पाहिजे यासाठी सेकंड आन्सर मी असं देईन की तुमचे फायनान्शियल गोल्स किती आहेत ते चेक करा, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्ममध्ये. तर तेवढ्या गोलसाठी तुम्ही स्पेसिफिक म्युच्युअल फंड तुम्ही क्रिएट करू शकता. समजा रिटायरमेंट तुमचा गोल आहे, तर रिटायरमेंटच्या स्पेसिफिक गोलसाठी तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करताना 3 म्युच्युअल फंड तुम्ही ठेवा, 3 ते 4 म्युच्युअल फंड, राईट. मुलांचं एज्युकेशन असेल तिथे प्रत्येक मुलासाठी 2 तुम्ही म्युच्युअल फंड घेऊ शकता डिफरंट कॅटेगरीजमध्ये. आणि बट ऑब्व्हियसली 3-4 म्युच्युअल फंड घेताना मेक शुअर सेम कॅटेगरी रिपीट करू नका, सेम फंड हाऊस रिपीट करू नका, सेम फंड मॅनेजर पण रिपीट नका करू. आणि खूप केअरफुली अशा गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या. म्हणजे 7 ते 8 एका कॅटेगरीमध्ये नको, एका फंड हाऊसमध्ये नको आणि एक फंड मॅनेजर पण नको. तुम्हाला फंड मॅनेजर लेवलवरची पण रिस्क कमी करणं फार गरजेचं आहे. पण आयडियली 8 म्युच्युअल फंड फार फेअर येणं, म्हणजे 3-4 गोल्स आहेत, तुम्ही 8 म्युच्युअल फंड घ्या. त्याच्यापेक्षा जास्त
वाढवताना कन्सल्ट करा. मी म्हणेन की त्याच्यापेक्षा जास्त वाढवू नका असं नाही म्हणणार, पण तुम्ही स्ट्रॉंग ॲडवाईस घेतलं, कन्सल्ट केलं तर तुम्ही वाढवू शकता. बट अगेन तुम्ही 12 ते 13च्या वरती न जाण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला रिव्ह्यू करताना फार केअरफुली रिव्ह्यू करता येऊ शकते. कारण जितके तुम्ही म्युच्युअल फंड वाढवणार तितकं तुमचं रिस्क पण वाढवणार आणि तुमचं रिस्क वाढेल, रिटर्न पण कमी होतील. तर ते नका करू. राईट. ओके. साधारणतः 7 ते 8 म्युच्युअल फंड तुम्ही घेऊ शकता. यामध्ये मी माझं पर्सनल ऑब्झर्वेशन सांगते आमच्या प्रॅक्टिसमधली, की काय एवढे कमी म्युच्युअल फंड्स घ्यायचेत आणि एखाद्याने जास्त म्युच्युअल फंड घेतले तर काय होऊ शकतं ह्याचं मी मला ऑब्झर्वेशन सांगते माझ्या क्लायंटच्या केस स्टडीवरून. ज्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये कमी म्युच्युअल फंड्स आहेत आणि वेल डायव्हर्सिफिकेशन आहेत तर त्यांची ग्रोथ फार जास्त आहे. त्यांना कंपाऊंडिंग फार चांगलं मिळालं आहे. कशा पद्धतीने मी छोटंसं उदाहरण देईल. आणि ज्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये खूप नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स आहेत ना, त्यांची ग्रोथ एवढी नाही झालेली आहे. रिसेंटली काही असे पण क्लायंट आमच्याकडे आलेत की आम्ही 5 वर्ष इन्व्हेस्टिंग केलेलं आहे, 85,000 सेन्सेक्स जाऊन आले, बट आम्ही का ग्रो नाही झालो. आणि हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे की आमचे पैसे का नाही ग्रो झाले. कारण तुम्ही खूप ओव्हर डायव्हर्सिफिकेशन आणि खूप मल्टिपल म्युच्युअल फंड्स बाय केल्यामुळे कंपाऊंडिंगला पण तुम्ही ब्रेक केलं. कंपाऊंडिंग कसं वर्क होतं, 2, 4, 8, 16, 32, 64 लाईक दॅट ना. मग आता तुम्ही 2 रुपयाला काय केलं, 0.25, 0.25, 0.25, 17 ठिकाणी तुम्ही ते 2 रुपयाला ब्रेक केलं. तर मग कंपाऊंडिंग पण 0.25चं मल्टिप्लिकेशन होते. 2चं कंपाऊंडिंग इज अ डिफरंट कंपाऊंडिंग, 0.25चं कंपाऊंडिंग इज अ डिफरंट कंपाऊंडिंग. तर तुम्ही कंपाऊंडिंग ब्रेक केलं. आणि ज्या व्यक्तीने कंपाऊंडिंग ब्रेक केलं ना त्याच्या फायनान्शियल ॲसेट्समध्ये किंवा पोर्टफोलिओमध्ये तेवढे चांगले बेंचमार्क नाही मिळालेले. हा मी एक या आमच्या लाईफ प्रॅक्टिसचा हा एक्सपिरियन्स शेअर करू शकते की तुम्हाला सिलेक्टेड आणि फार कमी म्युच्युअल फंड घ्यायचं जर चांगलं कंपाऊंडिंग हवं असेल तर. ओके. आता तुम्ही जसं कंपाऊंडिंगबद्दल बोललात तर याच्याबद्दल आणखी थोडंसं डिटेलमध्ये मला जाणून घ्यायचं आहे की समजा रोल ऑफ कंपाऊंडिंग काय असतं म्युच्युअल फंडमध्ये. बघा, रोल ऑफ कंपाऊंडिंग लाईफमध्ये असतो, पण म्युच्युअल फंडमध्ये जर बघितलं आपण, कंपाऊंडिंग म्हणजे की तुम्ही जितकं जास्त वेळ तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये थांबणार तितकं तुम्हाला फायनान्शियल मार्केट जास्त रिवॉर्ड देणार. राईट. तर जास्त वेळेमध्ये आपण इथे काय करू की कंपॅरिझन करू की एखादी 30 वर्षाची व्यक्ती आहे. फॉर एक्झाम्पल योगेश, आज तुम्ही 30 वर्षाचे आहेत आणि तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी तयार आहात आणि तुम्ही तुमचे गोल्स सेट केलेले आहेत आणि 30 वर्षानंतर तुम्ही तुमचा एक रिटायरमेंटचा गोल सेट केलेला आहे. राईट. आणि रिटायरमेंटसाठी तुम्ही आजपासून 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायला तयार आहात पुढचे 30 वर्ष. आता तुमचा पोर्टफोलिओ जो डिझाईन केला आहे हा डायव्हर्सिफाईड इक्विटी पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडमध्ये, आणि तो पोर्टफोलिओ 14% बेंचमार्कप्रमाणे आपण ॲझ्युम करूया. तर तुम्ही 10,000 रुपये दर महिन्याला 14% पुढचे 30 वर्ष इन्व्हेस्ट केल्यावरती साधारण तुमचा 5.5 कोटीचा कॉर्पस क्रिएट होतो. दॅट मीन्स तुम्ही जितक्या लवकर इन्व्हेस्ट करणार तितकं तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार, जितकं जास्त मार्केटमध्ये थांबणार तितकं जास्त बेनिफिट मिळणार. कारण फायनान्शियल मार्केट फक्त त्याच व्यक्तीला रिवॉर्ड देतं जो प्रॉपर रिस्क अंडरस्टँड करतो आणि फायनान्शियल मार्केटमध्ये लॉंग टाईम थांबतो. म्हणजे सेफेस्ट तुम्हाला ड्रायव्हर होणं फार गरजेचं आहे, रादर दॅन स्पीडी ड्रायव्हरचं ऑलवेज ॲक्सिडेंट होतं. तर म्युच्युअल फंडमध्ये हा एक एक्झाम्पल झाला. यामध्ये अजून योगेश असं पण करू शकतं की तुमचं इन्कम पण 10% वाढतं आहे असं आपण ॲज्युम करू, आणि ह्या 10%चं इन्कम म्हणजे 10,000 रुपये 10% तुम्ही दरवर्षी वाढवणार त्यामध्ये, आणि 14%प्रमाणे यू विल बी सरप्राईज की आफ्टर 30 इयर्स तुम्हाला साधारण 12.5 कोटीचं कॉर्पस मिळेल. ही झाली का 30 वर्षाची केस स्टडी ज्याला कंपाऊंडिंगचा हा बेनिफिट मिळाला. आता कंपाऊंडिंगचा अजून थोडासा कमी बेनिफिट कोणाला मिळेल, जो आधी अंडरस्टँड नाही करणार आणि उशिरा स्टार्ट करेल. जसं आता 40 वर्षाची एक व्यक्ती आणि त्याकडे आता रिटायरमेंटसाठी 20 वर्षे 60 वर्ष. आता ही व्यक्ती जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट करेल दर महिन्याला आणि तो पण 14%चा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ डिझाईन करेल जो तुमचा मित्र आहे, आणि मित्राला तो 40 वर्षाच्या एजमध्ये स्टार्ट करतो आणि 60व्या वर्षी त्याला 20 वर्षानंतर योगेश तुम्ही सरप्राईज होणार, तो फार तर 1.25 कोटीपर्यंत जातो आहे, जिथे तुम्ही 5.5 कोटी अर्ली स्टार्ट केल्याने होतं आहे. तर हा बेनिफिट तुम्हाला कंपाऊंडिंगचा या पद्धतीने अंडरस्टँड करायचं की तुम्हाला जायचं कुठे आहे, किती वेळात जायचं आहे, आणि जितक्या वेळात जायचं आहे त्यासाठी तुम्हाला कंपाऊंडिंगचा बेनिफिट पण किती घ्यायचं आहे. इवन तुम्हाला कंपाऊंडिंगचा बेनिफिट रिटायरमेंटमध्ये पण मिळतो, कारण रिटायरमेंट हा गोल
जसं मी म्हणतो ना की 10,000 रुपये तुम्ही 30 वर्ष इन्व्हेस्ट केल्यावर 5.5 कोटी तुम्हाला मिळणार आहे. पण आफ्टर 30 इयर्स म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी हे 5.5 कोटी तुम्ही सगळे यूज नाही करणार, त्याच्यातून इन्कम जनरेट करणार. तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन अशा पद्धतीने करायचं आहे की 5.5 कोटी पण तुमच्या 90व्या वर्षी नेक्स्ट जनरेशनला खूप मोठी लिगसी देऊन जातील. कारण लिगसी देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. लिगसी म्हणजे अशी संपत्ती जी तुमच्या गेल्यानंतर पण कधी संपणार नाही. ओके. कंपाऊंडिंगचा बेनिफिट हा आहे. मेन लिगसी तुम्ही क्रिएट करू शकता कंपाऊंडिंगने. आज आपण जे काही अनुभवतोय ना हे लिगसीचाच पार्ट आहे. राईट. मॅम पण सांगतील काही एक्झाम्पल्स तुम्हाला. कंपाऊंडिंग हा विषय तर फार चर्चेचा आहे. जगातलं 8वं आश्चर्य म्हणजे कंपाऊंडिंग असं गणलं जातं. बट कंपाऊंडिंग वर्क कसं होतं हे कोणाला माहीत नाही, कारण कोणी एक्सपिरियन्स नाही केलेलं आहे. सरांनी खूप चांगलं उदाहरण दिलं. तो एक्सपिरियन्स होतं ते, कारण क्लायंटच्या केस स्टडीमध्ये आम्ही बघितलेलं आहे. मी म्हणेल कंपाऊंडिंगनं दोन्ही वेनी काम करतं. तुम्ही काम नाही केलं तर निगेटिव्ह काम करेल, तुम्ही काम केलं तर पॉझिटिव्ह काम करेल. बऱ्याचशा क्लायंटला आम्ही बघतो ना 40-45 एज होईपर्यंत पण मुलांच्या शिक्षणासाठी ना इन्व्हेस्टमेंट करत नाही आहेत. दॅट मीन्स कंपाऊंडिंग त्यांना आता जास्त हेल्प नाही करणार आहे. बऱ्याचशा क्लायंट रिटायरमेंटपर्यंत जाईपर्यंत पण त्यांना कळत नाही 10च वर्ष बाकी आहेत, मग येतात इन्व्हेस्टिंगचा विचार करायला. तर सर कंपाऊंडिंग त्यांना 30 वर्ष मिळणार होतं, बट त्यांनी दुर्लक्षित केल्यामुळे त्यांना 10 वर्षाचं पण कंपाऊंडिंग मिळत नाही आहे. खूप साऱ्या सिनियर सिटीजनचा बराचसा पैसा आज एका ओव्हर कॉन्सन्ट्रेटेड FDमध्ये जर असेल आणि जी अराउंड 5-7-7% आसपास जरी ग्रो होत असेल, जरी 8% जरी मिळत असतील, तरी पण मग सर कंपाऊंडिंग मित्र आहे तर मग इन्फ्लेशन पण शत्रू आहे ना, जो अटॅक करतो आहे तुमच्यावर. आपण भारतामध्ये राहतो आहे, जो 7%चं इन्फ्लेशन असेल तर तुम्ही 7%चा 8%च्या ROIने जर FDमध्ये खूप मोठा पैसा ठेवला आहे, जो तुमच्या 30-40 वर्षाचं रिटायरमेंटचं टेक केअर करेल ह्या इंटेन्शननी, तर मी म्हणेल पैसा संपेल आधी. कारण तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत पैसा नाही राहणार, कारण इन्फ्लेशन खाऊन टाकतोय ना. ते हे नातं अंडरस्टँड करा. कंपाऊंडिंग कसं असतं, इन्फ्लेशन काय लीड करतो. बराचसा पैसा एका ओव्हर कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे तुमचं इन्फ्लेशनला तुम्ही बीट करताय का. कंपाऊंडिंग हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे, बट याला कोणी एक्सपिरियन्स नाही केल्यामुळे ना त्यांना वापर नाही करत आहेत. त्यामुळे तो खूप वेळी याला आम्ही आत्तापर्यंत ऑब्झर्व केलेलं आहे की लोक कंपाऊंडिंग मित्र आहे तरी पण त्याचा हात नाही धरत आहे. इन्फ्लेशन त्यांच्यावर अटॅक करतोच आहे. तर तुम्ही अंडरस्टँड करा की तुम्हाला मित्रासोबत जायचं आहे, शत्रू तर सोबत आहेच आहे तुमचा, तो अटॅक करणार आहे. बरोबर. पण मग आता हे झालं समजा की ज्यांना रेग्युलर सॅलरी आहे, मंथली फिक्स इन्कम येते, मग त्यातून ते फिक्स अमाऊंट इन्व्हेस्ट करत आहे. परंतु आता जे लोक समजा बिझनेस करत आहेत किंवा ज्यांना असं फिक्स सॅलरी नाही आहे, मग ते कशा पद्धतीने याचा यूज करू शकतात. जसं बघा आता बिझनेसमध्ये कसं आहे की इन्कम आणि रिव्हेन्यू हा पार्ट जो हा कन्फर्म नाही आहे, रेग्युलर नाही आहे. ठीक आहे. सम एक्सटेंड इवन आम्हाला पण बिझनेसमध्ये चॅलेंजेस येतात, तुम्हाला पण येत असतील की काही महिन्यामध्ये आमचा रिव्हेन्यू खूप चांगला असतो, काही महिन्यामध्ये नेक्स्ट मंथमध्ये माईट बी त्याच्यापेक्षा थोडं कमी होतो. तर या सर्व गोष्टी वर खालती होतात. अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे की तुम्हाला ॲटलिस्ट एक स्पेसिफिक अमाऊंट से फॉर एक्झाम्पल तुमच्या रिव्हेन्यूनंतर जो काही एक्सपेन्सेस निघेल आणि प्रॉफिट येईल त्या प्रॉफिटमधले 10% तरी तुम्हाला साईडला काढायचे. रादर दॅन रिव्हेन्यू आल्यावरती तुम्ही 30% टॅक्सेस आणि 10% तुमचा जो काही इन्व्हेस्टमेंट पार्ट आहे तो बाजूला करा. कारण नेहमी म्हणतो ना की तुम्हाला हा प्रिन्सिपल फॉलो करणं फार गरजेचं आहे. तुम्ही सॅलरीड आहात, प्रोफेशनल आहात, डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, सायंटिस्ट आहात, तुम्ही कोणी असाल, हाय इन्कममध्ये असाल, तुम्हाला तुमच्या इन्कममधून 10% पोर्शन आधी बाजूला काढणं फार गरजेचं आहे. इट्स युअर ड्युटी. म्हणजे तुमची ही ड्युटी आहे टुवर्ड्स युअर फॅमिली, टुवर्ड्स युअर नेशन. तर 10% तर तुम्हाला बेअर मिनिमम काढायचेच आहेत. तुम्ही किती इन्कम, कारण तुम्हाला 10% तुम्ही तेव्हाच काढणार ज्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी असेल तुमचा फायनान्शियल गोल कुठले आहेत, मुलांचं एज्युकेशन आहे, फ्युचर आहे. जरी तुम्ही प्रोफेशनल असणार तरी पण बरेचसे बेसिक गोल एका सर्वसामान्य व्यक्तीचे सेम असतात ना. मुलांचं शिक्षण, मुलांचं मॅरेज, आई वडील तुमच्यावरती डिपेंड असेल तर पेरेंट्सचं मेडिकल एक्सपेन्सेस किंवा रिटायरमेंट, घर घेणं, गाडी घेणं, वेकेशन, या सर्व गोष्टी सेम असतात. तर कशा पद्धतीने जगायचं आहे तुम्हाला माहिती असेल ना, तुम्हाला कसं लाईफ आणि लाईफस्टाईल जगायचं आहे, देन मग तुम्हाला ही पण गोष्ट कळते की तुम्हाला किती पैसे कमवायचे. मोस्ट ऑफ द टाईम की आपल्याला माहीतच नाही की कशा पद्धतीने आपल्याला लाईफ आणि लाईफस्टाईल जगायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण इन्कम पण नाही कमवत. इन्कम त्या पद्धतीने नाही करत, त्या पद्धतीने आपण किती इन्व्हेस्ट करायचे लमसम ते पण आपल्याला कळत नाही. आय वूड रेकमेंड की जे काही इन्कम अर्न करता इमिजिएट तुम्ही 10% तरी इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा. ओके.
राईट. सॅलरीड केसमध्ये काय होतं, रेग्युलर दर महिन्याला एक पगार येतो आणि त्यामुळे त्यांना ते SIP स्ट्रॅटेजी एक चांगली सवय, त्या थ्रू ते इन्व्हेस्टिंग करून फायनान्शियली वेल्थ क्रिएट करू शकतात. आता बिझनेस म्हणलं तर त्यांचे पण काही चॅलेंजेस आहेत, प्लस मायनस दोन्ही ठिकाणी आहेत. सॅलरीडमध्ये एवढी ग्रोथ नाही होत, बिझनेसमध्ये ग्रोथ पर्सन टू पर्सन असते की तो किती इन्स्पायर्ड आहे त्याच्या बिझनेसमध्ये. या केसमध्ये बिझनेसमॅन व्यक्ती जो आहे तो रेग्युलर इन्व्हेस्टिंग करणं त्याच्यासाठी चॅलेंजिंग आहे. काही क्लायंट आहेत आमच्याकडे की जे बिझनेस करतात, खूप चांगले बिझनेसेस आहेत त्यांचे, बट कॅश फ्लो नाही त्यांचे. बरोबर. रेव्हेन्यू करोड्समध्ये, कॅश फ्लो वीक आहे. एक क्लायंट तर असं आहे की त्याचे इटसेल्फ एकाच बिल्डिंगमध्ये 24 फ्लॅट्स आहेत, पण त्याच्याकडे कॅश फ्लो नाही आहे. मग अशा व्यक्तीने ना त्यांचे जेवढे काही प्रोजेक्ट्स एनकॅश होतात ना, तर त्या प्रोजेक्ट्समधून लमसम इन्व्हेस्टिंगला पण फोकस केलं तर बेटर ऑप्शन आहे. कारण हा जो टप्पा आहे ना सॅलरीड लोकांचा, हा स्लो मार्ग आहे. SIP थेंबे थेंबे तळे साठे. बट बिझनेसमॅन लोकांसाठी ना एक एक प्रोजेक्ट जशी येतात तसं सरांनी 10% रेशो सांगितलं, तर 10% लमसम करा ना. लमसम ऑप्शननी खूप चांगले स्ट्रॅटेजी वर्कआउट करता येतात. यामध्ये नितीन सरांची मी इतकी चांगली मास्टरी बघितलेली आहे की क्लायंटचे फंड डायरेक्टली कधीच इक्विटीमध्ये न नेता पण STP थ्रू कसा त्याचा पैसा नेला पाहिजे आणि लमसम इन्व्हेस्टिंग करून पण मुलांचे एज्युकेशन, रिटायरमेंट किंवा बाकी अजून काही गोल्स असतील तर ते कसे मॅनेज केले पाहिजेत, तर ती स्ट्रॅटेजी ते वापरू शकतात बिझनेसमॅन लोक. ओके. तुम्ही इथं STP म्हणून काहीतरी उल्लेख केला, तर ते काय असतं एक्झॅक्टली? जनरली याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतो, की जेणेकरून आमच्या क्लायंटचा जेवढा पण पैसा हा कधी आम्ही डायरेक्टली इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट नाही करत. राईट. जो काही पैसा आहे तो डेट कॅटेगरीमध्ये आणतो, लिक्विडमध्ये आणतो, लो ड्युरेशन कॅटेगरीमध्ये आणतो, की जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये आता हे जे मुवमेंट चालले आहेत ना, या मुवमेंटमध्ये खूप सारा पैसा जर लमसम इन्व्हेस्ट केला, हा जर फॉल आला तर हा सगळा फॉल त्या लमसम अमाऊंटवर ॲप्लिकेबल होतो. एक्झॅक्टली. हा फॉल जर त्याच्या पूर्ण अमाऊंटवर यायला नको असेल तर स्लोली ग्रॅज्युअली त्याचा आयदर वीकली इन्स्टॉलमेंट असू शकते किंवा पार्टली, मंथली, 15 दिवसांनी ह्या इन्स्टॉलमेंट सर जसं आम्हाला सांगतात त्यावेळी आम्ही त्या इन्स्टॉलमेंट क्लायंटच्या लिक्विडमधून इक्विटीमध्ये स्लोली ग्रॅज्युअली तो पैसा पार करायला सुरुवात करतो. आणि दॅट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप चांगली स्ट्रॅटेजी. STP थ्रू तुम्ही खूप चांगले NAV बाय करता. याविषयी नितीन सर खूप चांगले इन्साईट देते. त्या डेफिनेटली. म्हणजे तुम्हाला जर लॉंग टर्ममध्ये मार्केट योगेश कसं काम करतं हे तुम्ही अंडरस्टँड केलं ना, तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी डिझाईन करू शकता. जसं धनुष्य मॅडम म्हणतात ना STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तुम्ही मगाशी क्वेश्चन विचारलं की SIP म्हणजे काय, तो SIP एक स्ट्रॅटेजी आहे, तशीच STP एक स्ट्रॅटेजी आहे. राईट. SWP स्ट्रॅटेजी आय थिंक इट्स अ डिफरंट पार्ट, कारण ही स्ट्रॅटेजी कोणी यूज करायची कोणी नाही. नावडेज तर सगळेजण सोशल मीडियावरती सांगतात की SWP यूज करा, बट मी टोटली अगेन्स्ट आहे. आणि याच्यावरती आपण एक सेपरेटली सेशन घेऊया की SWP किती घातक आहे ही 1-2 स्कीमवरती इन्व्हेस्ट केल्यानंतर. राईट. आपण फंडामेंटली बघून ते आपण अंडरस्टँड करू. STPमध्ये काय होतं की आता समजा आता सध्याचं मार्केट ट्रेंड काय सांगतो, मार्केट वोलाटाईल आहे. तर वोलाटाईल मार्केटमध्ये तुमच्याकडे समजा तर तुम्ही मागाशी मला विचारलं की आंतरप्रनर्स आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना लमसम पैसे मिळाले तर लमसम पैसे त्यांनी कसे इन्व्हेस्ट करावे. तर वोलाटाईल मार्केटमध्ये तुम्ही तुमची कॅपिटल जी आहे ही प्रोटेक्ट करून तुम्ही स्टेप बाय स्टेप एका लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं, तिथून तुम्ही दर आठवड्याला म्हणा किंवा महिन्याला म्हणा स्पेसिफिक डेटला तुमचे लिक्विडमधले पैसे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करता. ज्यावेळेस मार्केट करेक्शन होतं, डाऊन येतं आहे, त्यावेळेस तुम्हाला तो एक बेनिफिट मिळतो. मार्केट वरती जातं आहे, फ्लक्च्युएट होतं आहे, त्यावेळेस पण दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करता येऊ शकतं. दोन्ही बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. तो STP या पद्धतीने बरं. ओके. पण मग समजा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना काही फ्रॉड्स वगैरे व्हायचे चान्सेस पण आहेत का? बघा, तुम्ही ब्लाइंडली इन्व्हेस्ट केलं ना तर फ्रॉड कुठेही होऊ शकतो. आणि या जगामध्ये रिस्क हा जो पार्ट आहे ना, हा सर्व ठिकाणी म्हणजे रिस्क सगळीकडे, सर्व गोष्टींमध्ये रिस्क आहे. आज रिलेशनशिपमध्ये रिस्क आहे, हेल्थमध्ये रिस्क आहे. राईट. इवन स्पिरिच्युअलिटीमध्ये पण रिस्क आलेली आहे. पण तुम्ही अंडरस्टँड केलं की तुम्हाला तुमची रिस्क कुठे वाढवायची, कुठे कमी करायची आहे, कुठली तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे म्युच्युअल फंडमध्ये. जर तुम्ही अंडरस्टँड नाही केलं, तुम्ही ब्लाइंडली तुमचे सर्व पैसे फक्त एका कॉन्सन्ट्रेटमध्ये ठेवलं, डेफिनेटली म्युच्युअल फंडमध्ये पण रिस्क आहे. इवन स्टॉकमध्ये पण रिस्क आहे. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करता SIP थ्रू, तुम्ही सर्व पैसे एकाच इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट केलं, येस डेफिनेटली रिस्क आहे. तुम्हाला डिफरंट इंडस्ट्रीमध्ये तुमचा पैसा अलोकेट करायचा. ती त्या पद्धतीने तुम्हाला बघा वेल्थ क्रिएट करायची आहे. आणि तुम्हाला ग्रोथ ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करता, जिकडे तुम्हाला ROI तुम्हाला फिक्स नाही आहे, फ्लक्च्युएट आहे. ज्या गोष्टी फ्लक्च्युएट आहे तिथे रिस्क आहे,
फक्त फरक हाच आहे की तुम्हाला ती रिस्क अंडरस्टँड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्हाला किती प्रमाणामध्ये कुठे कुठे रिस्क घ्यायची आहे, जेणेकरून तुमची रिस्क कमी होते आणि तुम्हाला रिवॉर्ड जास्त मिळतो. राईट. लास्ट रिस्कविषयी मी अजून एक गोष्ट सांगेल की लास्ट 1 वीक बॅक माझं एक 1-on-1 होतं. पुण्याचंच क्लायंट होते, सिनियर सिटीजन होते, ऑलमोस्ट त्यांचं एज 65 आहे. ते व्यक्तीच्या केसमुळे त्यांना पेन्शन आहे, बट ते पेन्शन पण त्यांचं काही खूप मिस्टेकमुळे जातं आहे. आता काय मिस्टेक केली त्यांनी, त्यांचं रिटायरमेंटचा काही पैसा आलेला लमसम, आणि तो लमसम पैसा त्यांनी एका अशा व्यक्तीच्या हातामध्ये दिला ज्याच्या थ्रू त्यांना एक्सपेक्टेशन्स होतं की ही व्यक्ती इन्व्हेस्टिंग करते आणि त्यांना त्याचे फार रिवॉर्ड्स मिळतील. हे तर स्कॅम खूप आलेत आमच्याकडे. फ्रॉड, जसं सरांनी एक गोष्ट सांगितली ते लीगल फॉर्ममध्ये, मी जसं सांगते ते इलिगल फॉर्ममध्ये. तुम्ही सरप्राईज व्हाल की खूप सारे लॅक्स ऑफ रुपीज लोकांनी डायरेक्टली सो अँड सो पर्सनच्या नावाने ट्रान्सफर केलेले आहेत. दॅट पर्सन वूड मॅनेज माय फंड, आणि अशा पद्धतीने सुरुवातीला काही महिने हे पैसे दिले जातात, काही इन्कम पण दिलं जातं. ओव्हर द पिरियड एका सटन मोमेंट नंतर ना ती व्यक्ती गायब झालेली आहे. त्या व्यक्तीला कोणी शोधलं आत्तापर्यंत प्रॉपरली शोधू शकलं नाही आहे. हे पण फ्रॉड आहेत ना. लोक आजच्या या मोमेंटला पण अशी ब्लाइंड रिस्क घेतात की कोणा व्यक्तीच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर करतात, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतात, तुम्ही आम्हाला एवढं इन्कम द्या. जास्त पैशाच्या हव्यासापोटी हे मिस्टेक केलेले आहेत. आणि ती जी सिनियर सिटीजन व्यक्ती होती ना ती फार कोलॅप्स झाली, कारण त्याने ते लोन घेतलेलं. त्यांनी मल्टिपल ठिकाणाहून लोन घेऊन ते पैसे पण दिलेले, आणि आता त्याचं जेवढं काही पेन्शन येते ना ते सगळं पेन्शन त्याच्या लोनमध्ये EMIमध्ये जात होतं. सो हे खूप असे ट्रॅप बघायला मिळतात. आणि आता जसं वारंवार नितीन सर सांगतात, मार्केट करेक्शनच्या वेळेला फ्रॉड बाहेर येतात. तो आता येत आहेत काही फ्रॉड्स बाहेर. तुम्ही टेक केअर करा की तुमचं फंड तुम्ही कुठे कसं काय मॅनेज करताय. ब्लाइंडली कुणाच्याही सल्ल्याने किंवा ब्लाइंडली कुणाच्या नावाने तुम्ही तुमचे पैसे देणं म्हणजे चुकीचं आहे ना. कारण ती आयुष्यभराची कमाई आहे. ऑफकोर्स, कारण तेवढे कमवण्याची आपल्यामध्ये पुन्हा पात्रताच नाही आहे. लोक एंटायर लाईफ तसंच रडत बसतील, बट पुन्हा ते गेलेले पैसे कमवण्याचा विचार नाही करू शकत. ही सायकोलॉजी आहे लोकांची. ट्रू. तर आता एक आपण शेवटचा क्वेश्चन घेऊयात की समजा म्युच्युअल फंडच्या मदतीने आपण काय म्हणतो त्याला वेल्थ क्रिएट करू शकतो का, की पैसा तर कुणीही कमवतो समजा, पण पिढ्यानपिढ्यांसाठी आपण पैसे कमवू शकतो का? डेफिनेटली करू शकता. बघा तुम्ही, ही ग्रोथ ॲसेट आहे. म्युच्युअल फंडमध्ये इक्विटीचा पोर्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ मिळते. तर तुम्ही इक्विटीचा वेल डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ केला आणि तुमच्याकडे नंबर ऑफ इयर्स 20-30 आहेत थांबण्यासाठी, जे कंपाऊंडिंगची बेनिफिट मिळेल. जसं मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं ना की 10,000 रुपये इन्व्हेस्ट करून पण 30 वर्षामध्ये एखादी व्यक्ती 5.5 कोटीची वेल्थ म्युच्युअल फंड मार्फत करू शकते वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमध्ये. तर म्युच्युअल फंडमध्ये ही वेल्थ क्रिएट केल्यानंतर या वेल्थमधून तो इन्कम जनरेट करेल. इन्कम जनरेट करून पण तो पुढच्या पिढीसाठी पण तो लिगसी म्हणजे वेल्थ क्रिएट करू शकतो. म्हणजे जनरेशन टू जनरेशन वेल्थ ग्रोथ ॲसेट्समधून, स्पेसिफिकली इक्विटी म्युच्युअल फंडमधून तुम्ही डायव्हर्सिफिकेशन, रिस्क मॅनेजमेंट या 2 गोष्टी प्रिन्सिपल अंडरस्टँड करून त्यात मास्टरी मिळवली तर डेफिनेटली करू शकता. काहीच डाऊट नाही याच्यामध्ये. इवन आमच्याकडे असे नंबर ऑफ हजारो केस स्टडीज आहेत की यांनी स्टॉक्स मार्फत आणि म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड मार्फत $1 मिलियन वेल्थ क्रिएट केलेली, कोट्यावधी रुपयाची वेल्थ क्रिएट केलेली आहे. राईट. ऑलमोस्ट आता 14 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हे आता आम्हाला दिसत आहेत, क्लायंटचे रिझल्ट दिसत आहेत की जे तुम्ही आता वेल्थ क्रिएशन म्हणालात ना, 10 वर्ष लागतात कंपाऊंडिंगला. आणि आता आमचे बरेचसे क्लायंटचे जे आता ॲसेट्स आहेत त्या वेल्थ क्रिएशन आणि नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होण्याच्या लेवलच्या आलेल्या आहेत. त्यामुळे एक्सपिरियन्स जर मी सांगितलं तर जसं सर म्हणाले, एक लाईव्ह केस स्टडी सांगेल. 46 एजची व्यक्ती आहे, त्याच्या केसमध्ये ती व्यक्ती रिटायरमेंटला पुढच्या 6 वर्षामध्ये अजून एक 2.25 कोटी जमा करते. रिटायरमेंट एकमेव असा गोल आहे की त्याला जरी तुम्ही प्रॉपरली मॅनेज केलं तरी तुम्ही नेक्स्ट जनरेशनला संपत्ती देऊन जाऊ शकता. बाकी सगळा पैसा बाहेर जाणार आहे, घराचा पैसा बाहेर जाणार आहे, मुलांच्या शिक्षणाचा पैसा बाहेर जाणार आहे, एंटरटेनमेंटचा पैसा बाहेर जाणार आहे. रिटायरमेंटचा एकमेव गोल आहे की ज्याचा सगळा पैसा बाहेर एका दिवसात नाही जाणार, हा टप्प्याटप्प्याने लागणार आहे. तर ह्या व्यक्तीने 2.25 कोटीचं क्रिएशन केलेलं आहे. दर महिन्याला आम्ही त्याला 2 लाखाचं विड्रॉवल जरी चालू करतोय, ओव्हर द पिरियड 90 वर्ष जरी ही व्यक्ती जगतीये तरी पण ती व्यक्ती जाताना त्याच्या नेक्स्ट जनरेशनला 33 करोड रुपीज देते. एक ऑर्डिनरी सॅलरीड व्यक्ती पण
इन्व्हेस्टिंग करून रिटायरमेंटचा पैसा प्रॉपरली मॅनेज करून पण लिगसी क्रिएट करू शकतो. कारण रिटायरमेंटमध्ये 3 कोटी जरी जमा झाले तरी 3 कोटी त्याला एका दिवसाची गरज नाही आहे ना. तसे विड्रॉवल 2 लाख रुपयेचे. याचा अर्थ काय झाला, उरलेलं अमाऊंट कंपाऊंडिंगमध्ये आहे ना. कंपाऊंडिंग खूप फास्ट वर्क होतं आहे आता, कारण त्यांनी 10 वर्ष थांबलेलं आहे तिथे. त्यामुळे आता तो खूप बुलेट ट्रेन काइंड ऑफ त्याचं कंपाऊंडिंग आहे. तो रिटायरमेंटसाठी सफिशियंट पैसा असलेली व्यक्ती नेक्स्ट जनरेशनला पण फायनान्शियली फ्री करू शकते आणि त्यांच्या मुलांना पण रिटायर करू शकते. अशा वंडरफुल केस आहेत आमच्याकडे. म्हणून लवकरात लवकर स्टार्ट करा, आजपासूनच स्टार्ट करा. आणि आता 2025 येतं आहे, तर मग मला असं वाटतं की हे तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण पैसा शेवटपर्यंत आपल्याला उपयोगी पडणारच आहे. ॲब्सोल्युटली. लवकरात लवकर स्टार्ट करा आणि शेवटपर्यंत थांबा. कारण लवकरात लवकर स्टार्ट करून तुम्ही मध्ये ब्रेक करणार आणि पुन्हा लवकरात लवकर, म्हणजे प्रत्येक वर्षी रिझर्वेशन ब्रेक करणारे लोक जास्त आहेत. तर लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टर बनणं फार गरजेचं आहे. मला नितीन सरांचं हे कॉन्फिडन्स खूप आवडतो की क्लायंटला ते कनेक्ट होताना एक गोष्ट स्ट्रॉंगली बोलतात, आमच्याकडे रिटर्न चेस करायचं असेल तर बिलकुल पण प्लॅनिंगसाठी येऊ नका. आमच्याकडे यायचं असेल तर या 2 गोष्टीसाठी या. थ्रू आउट द लाईफ तुमचा पैसा संपायला नाही पाहिजे तर या. तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंट करून तुमची नेक्स्ट जनरेशन फ्री व्हायला हवी असेल तर तुम्ही या. कारण रिटर्न चेस करणं ही प्रायमरी इंटेन्शन नाही. एंड रिझल्ट शुड बी लिगसी. आणि ही क्रिएट करण्यासाठी ना तुम्हाला एक 10-12 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेले व्यक्ती सांगू शकतो की काय प्रॉब्लेम आहे तुमचा. आणि ज्या लोकांना काही क्वेश्चन्स असले तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण तुमच्या सगळ्या लिंक्स देऊन टाकू की ते डायरेक्टली तुम्हाला कनेक्ट करू शकतो. इवन डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही काही ग्रुप लिंक शेअर करतो, ज्यामध्ये तुम्हाला खरंच वाटते तुमचं नॉलेज अपग्रेड करायचं आहे, तुम्हाला आमच्या ऑफलाईन इव्हेंट्स होतात त्या इव्हेंटमध्ये यायचं आहे, ऑनलाईन इव्हेंट्स होतात त्यामध्ये यायचं आहे, तुमची फायनान्शियल लिटरसी इन्क्रीज करायचं आहे आणि देन तुमचं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर त्यांच्यासाठी आपण ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन पण देऊ. 30 मिनिटचं कन्सल्टेशन पण आम्ही ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करू. ज्या व्यक्तीला वाटते की त्याचं म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ डिस्टर्ब झालेला आहे, वेल डायव्हर्सिफाय करायचं आहे, स्टॉकचा इक्विटीचा पोर्टफोलिओ डिस्टर्ब झाला आहे, वेल डायव्हर्सिफाय करायचं आहे, अशी व्यक्ती पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते. येस, तर थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच.